कबुतरांनी एवढं परेशान केलं ना काय ते तुम्हाला पुढे दाखवतेच. त्याच्या अगोदर ना दत्त जयंती होती म्हणून आम्ही मंदिरमध्ये चाललेलो स्वामींच्या. तर इथं सकाळी इतकी गर्दी नसते, संध्याकाळच्या वेळेला आरती वगैरे असते ना त्यामुळे भरपूर अशी गर्दी असते. तर स्वामींचा चेहरा ना उन्हाचा प्रकाश पडत होता त्यामुळे व्यवस्थित दिसलाच नाही. तर आम्ही दर्शन वगैरे घेतल्यानंतर ना पेट्रोल भरायचं होतं तर पेट्रोल भरलं गाडीमध्ये. त्याच्यानंतर मस्त असं मार्केटमध्ये हिरवागार सोलावून आलेला हरभरा तर ते पण घेतला. त्याच्यानंतर ना घरी परत आलो. घरी आल्यानंतर मिस्टरांचा शनिवार होता म्हणून इथं शाबू करून ठेवलं. तर फराळ वगैरे झाल्यानंतर ना हे बघा कबुतरांनी ह्यांनीच परेशान करून ठेवले. काल एकच अंडं घातलेलं होतं, रात्री आता परत आणि एक अंडं घातलं. तर मी ते वरती गच्चीवरती नेऊन ठेवलं. तर पोरांचं इथं ना मस्त असं कॅरम खेळायचा एन्जॉय चाललेला. त्याच्यानंतर ना मी पण थोडा वेळ उन्हात थांबलेले. थंडीमध्ये ना उन्हात थांबल्यानंतर एकदम भारी वाटतं. तर खाली आल्यानंतर ना मला नैवेद्यासाठी रव्याचं लाडू बनवायचं होतं. तर एकदम मस्त असं लाडू झालेलं. तर तुम्हाला कसं वाटलं माझा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.